सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, इन्कलाब जिंदाबाद, जय संविधान। आज या ठिकाणी सांगायला मला खरं तर वाईट वाटतं की आपल्या देशात चाललंय तरी काय। आज आपण पाहतो नीट पेपरफुटी 3 वर्षात 4 वेळा नीट पेपरफुटी होते। त्या नीट पेपरफुटीमुळे जवळजवळ 22 स्टुडंट आत्महत्या करतात, परंतु शिक्षण मंत्री कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत। असंच एक सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक व अभिजित दिपके यांनी एक आंदोलन पुकारलं जातं। त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जबाबदारी घ्या, कारण हे देशातील आपले विद्यार्थी आहेत। तुम्ही काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, त्या जबाबदारीमुळे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे असे म्हणून आंदोलन केलं जातं। परंतु 25 दिवस झाल्यानंतर त्यांना अक्षरशः पांढऱ्या कपड्यामध्ये, जसं आपण प्रेत घेऊन जातो तशा पद्धतीनं एका आंदोलनकर्त्याला घेऊन गेलं जातं, परंतु सरकार तरीही कुठली जबाबदारी घ्यायला जात नाही। आता ह्याचाच तीव्र निषेध म्हणून जर विद्यार्थी रस्त्यावर येतात, जंतर मंतर मध्ये आंदोलन करत असतात, त्या विद्यार्थ्यांवर या देशाचा पंतप्रधान, मला लाज वाटते या देशाच्या पंतप्रधानाला बोलायची, कारण ह्याच्या हातामध्ये आज जगभर तो फिरतो, देशाच्या पैशावर जगभर मिरवत असतो, परंतु एवढे स्टुडंट आत्महत्या करतायत, एवढे स्टुडंट जंतर मंतरवर आंदोलन करतायत, परंतु ह्याच्या आदेशाने पोलिसी गुंडांचा बळाचा वापर करून त्यांच्यावर लाठी हल्ले केले जातात, अश्रुधूर फेकले जातात। महिला स्टुडंट असणाऱ्या विद्यार्थिनींवर अक्षरशः कपडे फाडेपर्यंत पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर मारहाण केली जाते। तर अशा प्रश्नांचा एकदम प्रचंड मनस्ताप होऊन अख्ख्या भारतभर आंदोलन होत आहे। आपल्याला माहित आहे की काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये भ्रष्टाचार झाल्यानंतर, असंच जन आंदोलन उभं राहिल्यानंतर काँग्रेसला सत्तेवरून बाहेर पडावं लागलं, सत्तेवरून खाली यावं लागलं। तशाच पद्धतीनं हे आंदोलन आहे। आज जर मोदी गव्हर्नमेंट किंवा मोदी या शिक्षण मंत्र्याचा जर राजीनामा घेत नसतील, तर येणारा काळ, येणारा वर्ष तुम्हाला हे आंदोलन सत्तेवरनं खाली पाडण्यासाठी आम्ही करू, आणि हे आंदोलन आम्ही असंच ठेवणार नाही। हे शेवटपर्यंत, तुमचा राजीनामा घेईपर्यंत हे आम्ही आंदोलन असं सोडणार नाही। जय भीम, जय शिवराय।